जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड तयार करणार आहोत. तर हे वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेडआर्चर नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. हे दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आणि आपल्या मटेरियलची लिंक हे दोन्ही लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून हे मटेरियल प्लस पिक्सल लॅब आणि झेडआर्चर नावाचे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. कार्ड तयार करण्याच्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चर नावाचे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून जे आपली झिप फाईल आहे त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा. त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपलं वेडिंग इन्व्हिटेशनचं फोल्डर तयार झालेलं आहे. तर या फोल्डरच्या आतमध्ये आपली PLP फाईल दिलेली आहे. तर आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plpवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं फाईल मॅनेजरचा असा इंटरफेस आलेला असेल इथे. तर आपण जे फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं. फोल्डर ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपले वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड ओपन झालेलं आहे. तर इथून तुम्ही लेअरवरती क्लिक करून तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आता ह्या जो फोंट आहे या फोंटचं नाव तुम्ही असं डायरेक्टली कीबोर्डमधून चेंज नाही करू शकत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला इंडियन फोंट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागणार. या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर या ॲपला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर AMS इंडिया फोंटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे पण नाव टाकायचं आहे तिथे हे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे AMS इंडिया फोंटवरती क्लिक करून कॉपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं पिक्सलला परत ओपन करायचं आहे. त्या टेक्स्टला सिलेक्ट करून इथे एडिट करायचं आहे. काय अशा प्रकारे इथे क्लिक करायचं आहे आणि हे टेक्स्ट आपलं पेस्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची साईज वाढवायची असेल तर इथून तुम्ही साईज वाढवू शकता. ॲडजस्टमेंट करायची असेल तिथे पोझिशनवरून अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. तर बाकीचे ज्या लेअर आहे त्या आपल्या मराठी भाषेमध्येच दिलेलं आहे, तर तुम्ही कीबोर्डवरून काय अशा प्रकारे मराठी कीबोर्डनुसार काही चेंज करू शकता यामध्ये. तर हे कार्ड सेव्ह करण्यासाठी मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्ट कार्ड आपलं गॅलरीमध्ये डायरेक्टली सेव्ह होणार. अशा प्रकारे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया आता नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.